केशव कॉलिंग. हॅलो सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग. त्यासाठी कॉल केलेला की तुमची इन्क्वायरी आली होती. कुठे कुठे नागपूरमध्ये आपला इव्हेंट आहे हो 21 आणि 22 डिसेंबरला तुर्ली इम्पेरियल मध्ये आहे. मला कळेल सर तुम्ही नक्की काय बघताय 1 BHK 2 BHK 3 BHK या स्टुडिओ फ्लॅट. फार्म हाऊस वगैरे काही म्हटलं होतं ना. तुमचं रिक्वायरमेंट काय ती मला सांगाल तसं मी तुम्हाला समजावेल सर. म्हणजे आपल्याकडे बघा रेसिडेन्शियल पासून कमर्शियल आणि विला सगळे कॉन्सेप्ट आहेत. नाही कमर्शियलला सध्या नको मला रेसिडेन्शियलच हवं आणि मग एखादी वर्षाची आपण कमर्शियल व्यापार सुरू करायचा होता बिझनेस दुबईला. तुमचं सगळं लेआउट दुबईलाच आहे ना. आपलं सगळं दुबईलाच आहे सर. तर मी काय होतो तुम्ही 21 ला याल की 22 ला याल. सर संडे केव्हा पडतो. संडे संडे तुमचा 22 ला पडतो सर. मग 22लाच. 22 ला मी एक काम करतो तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवतो ठीक आहे. आणि मी स्वतः असेल तिकडे. तुम्ही आता कुठनं बोलताय. मी आता मुंबईवरून बोलतोय सर. तर मग त्याचं बघायचं वगैरे कसं काय सगळं तुमचं. आता तुर्ली इम्पेरियल मध्ये जे डेव्हलपर्स आम्ही बोलवले ते डायरेक्ट दुबईवरून येणार बरोबर. ती पण लँडिंग होईल ती डायरेक्ट नागपूरला येणार. पण तिकडचे जेवढे पण क्लायंट आहेत आता जसं तुमचं झालं की तुम्ही बघताय तर डेव्हलपर तुमच्या समोर प्राइसिंग वगैरे कळलं कसं काय कळलं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या. अरे कहना क्या चाहते हो. त्याच्यानंतर तुमचा डिसिजन आहे की तुम्हाला एक स्पॉट बुकिंग असते त्याच्यात तुम्हाला काही ऑफरमध्ये टोकन टाकून डन करायचंय काय. तुम्ही टोकन टाकल्यानंतर डेव्हलपर तुम्हाला 4 ते 5 दिवसाची ट्रिप अरेंज करतो दुबईची. हो सेम महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यात. पण त्याच्या आधी डेव्हलपर तुमच्याकडून 10% घेतो का तर तुमची दुबईची ट्रिप अरेंज करतो. जर तुम्हाला दुबईला गेल्यानंतर तुम्हाला आपली साईट काय आहे ऑफिस काय आहे ऍक्च्युअल फ्लॅट 10 करोडचा फ्लॅट आपण प्लॅन घेतला त्यामध्ये 1 करोड रुपये जमा करायचे. एक साधारणतः त्यांची एक अमाऊंट असते टोकन अमाऊंट वेगळी असते त्यांची ती साधारणतः ती आपल्याला भरावी लागते. तेव्हा जर तुम्ही इंटरेस्टेड आहात तर. हो तुम्हाला इंटरेस्टेड आहे ना सर. आता नाही मी तुम्हाला एक सांगतो त्यांची प्रोसेस. त्याच्यानंतर तुमच्याकडून मोठमोठी समजा एक युनिटचे 5-6 लाख रुपये घेतात ते लोक. काय म्हणलं. तुम्हाला रिसिप्ट एका युनिटचे 5-6 लाख रुपये घेतात ते लोक. युनिट म्हणजे जी तुम्ही काय रेसिडेन्शियल मध्ये 1 BHK बुक कराल 2 BHK बुक कराल तुम्ही सगळं दुबईला जाऊन बघितल्यानंतर तुम्हाला परत विचारतात की याच्यानंतर पण तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का. जर कंटिन्यू करायचं तर पुढचा पेमेंट प्लॅन देतात तुम्ही. बरोबर. आणि जर समजा तुम्हाला नाही करायचं त्याच्यानंतर पण मग डेव्हलपर काय करतो जे तुम्ही अमाऊंट दिलेली असेल ना त्याच्यात तुमची फक्त दुबईची येण्या जाण्याचा खर्च काढून बाकीचे पैसे तुम्हाला रिटर्न. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. असं करतो. मग इथला मालक दुबईचा की इंडियातला आहे. जे इव्हेंट आहे ना डेन्यू प्रॉपर्टीज त्याचा जो मालक आहे तो आपला मुंबईचा आहे रिजवान साजन. मुंबईचा आहे. काय नाव त्यांचं. मुंबई रिजवान साजन. मॉमेडी नाही का. हो मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो एकदा तुम्ही चेक करून घ्या. नाही परंतु तुमचं आडनाव काय साहेब. माझं पेडणेकर साहेब अजय पेडणेकर. पेडणेकर साहेब जसं आपण कुठलं लेआउट केलं किंवा प्लॉट पाहत आहे आपण नागपुरात सुद्धा लेआउट टाकलं आणि विकले वगैरे तर आता सध्या बंद केलं. आता आपण तुमचं फार्म हाऊसच्या सिस्टम मध्ये लागलो आहे. ओके ओके. तर आपण ग्राहकांना सगळं सुरुवातीला जसं लेआउट दाखवतो मग प्लॉट बुक करतात मग पेमेंट घेतो ना. तर तुम्ही जसं दुबईचा प्लॉट दाखवायचा किंवा फ्लॅट स्कीम दाखवायची आहे. हे जे तुमचं कसं नाही का दुबईचं हे प्रॉपर रेसिडेन्शियल आहे. आता आपण तुम्ही दुबईला अरे रेसिडेन्शियल राहो का कमर्शियल राहो का कोणतंही राहो तुमचा प्लॉट दाखवता आम्हाला एकदा तर स्वतः न्यायला पाहिजे तुम्ही. एकदा मला न्या सेकंड रुपये आपल्या बायकोसोबत येईल दोघांना दाखवून द्या मग पसंत झाला तर मग आम्ही आपल्या सासऱ्यासोबत येऊ आणि पेमेंट देऊ. नक्की नक्की. इव्हेंटला फॅमिलीला घेऊन या. हो फॅमिलीला घेऊन याची गोष्टच नाही ना. जर पार्मनंट प्लॉट पसंत झाला तर तुमचा फार्म हाऊस पसंत झाला किंवा तुम्हाला तर तुम्ही एकदा दाखवून द्या कुठे आहे कसं आहे तर त्याचे पैसे मागून राहिले तुम्ही. तर मी तुम्हाला आधी सगळं पाठवतो ना. मी तुम्हाला कुठे नाही बोललो. पाठवायचं काय झालं तुम्ही तर हे मला पाठवत आहे पण जसं दुबईचा मला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुमच्याकडे मला फ्लॅट आवडला तर कसं आहे काय हा तुम्ही दाखवाल तर दुबईत नाही मला. मग त्याच्या आधी पण प्रोसेस असते ना साहेब. काय प्रोसेस असते. माझ्याकडे पासपोर्ट आहे. सर तुम्ही दुबईला जाऊन असेल तुम्हाला चांगली आयडिया असेल तुमची. नागपूरच्या कुठल्याही बिल्डरला फोन लावा बरं तुम्ही पहिले पैसे मागते आपले प्लॉट दाखवते. दुबई डेव्हलपर्स तुमची. अरे दुबई गेला तुम्ही दुबई राव का ते अमेरिका राव का सिंगापूर राव तुम्ही प्लॉट दाखवायच्या पहिलेच पैसे मागून राहिले का. मी आधीच कुठे बोलू. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. अरे इंटरेस्टेड आहे म्हणून तुम्हाला म्हटलं मी इंटरेस्टेड आहे. तुम्ही जर आलात इव्हेंटला ठीक आहे तुम्हाला सगळं आवडलं प्रॉपर्टी वगैरे आवडली तुम्ही फायनलाइज केली बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला पण माहितीये की डेव्हलपर टोकन अमाऊंट घेतात. अरे टोकन म्हणजे पाहिलं तर पोरगीच्या पाहिली साक्षगत करा का तुम्ही. तेच तर सांगते मी तुम्हाला. यांची पद्धत मी तुम्हाला सांगते. काय पद्धत तुम्ही त्या सिस्टममध्ये काम करून तुम्ही सांगायला पाहिजे ना. पोरगी पाहिली प्रश्न आल्यावर साक्षगंध होईल ना. तर पहिले साक्षगंध कुठून घ्यायचं मग पोरगी आवडत नाही म्हणायचं. असं होते का. तुम्ही एखादी प्लॉट वगैरे बघितला की फ्लॅट बघितला तर बघितल्यानंतर तुम्ही त्या फ्लॅट मध्ये जाऊन तर बघाल ना. हा ते तर आहे. मी कुठेच मला नाही बोलतो. तुम्ही तुमच्या कागदी घोडे उडवून राहिले. मी कागदी घोडे उडवू. मला दुबईला न्या फ्लॅट दाखवा त्याचं कसं आहे काय बघू द्या मग किंमत मग टोकन घ्या. मी एकाच दिवस पेमेंट देऊ शकतो. ठीक आहे चालेल. मी काम करतो इन्व्हिटेशन पाठवून ठेवतो तुम्हाला. आपण बोलून बघू. ठीक आहे. बोलून नाही मला तुम्ही दुबईला मला घेऊन चला. सेकंड टाइम मिसेसला मला घेऊन चला. थर्ड टाइम माझ्या सासऱ्याची चौघांना घेऊन चला. आणि फोर्थ टाइमला तुम्ही पैसे घ्या. तुम्ही येताय ना पण संडेला. मी संडेला येत आहे पण तुम्हाला कळलं का मी काय म्हणून लिहून कागदावर. मला एकदा दुबईला घेऊन चला आणि फ्लॅट दाखवून द्या.
अच्छा, ते मला मला मॅनेजमेंटशी एकदा बोलावं लागेल. तुम्ही मॅनेजरशी बोला. बोलून तुमच्या समोर बोलून. नाही समोर नाही पहिले बोलून ठेवा क्लायंटची. तुम्ही यार म्हणा गुलाबजामुनचा फोटो दाखवता गुलाबजामुनचे पैसे मागता म्हणा. गुलाबजामुन पा येईन खा येईन त्या बाबत घ्यायचे नाही. नाही बरोबर आहे. ठीक आहे चालेल, आपण भेटून बोलू सर समोरासमोर. आपल्याला जे घ्यायचं वस्तुस्थिती पाहू. माझं काम करतोय मी, माझा जॉब करतोय. जॉब करते म्हणजे काय झालं तुम्ही त्यांना डिस्कशन करा ना की तुम्ही कोणाला फ्लॅट विकत आहे. कोणी कागदावर घेईन का म्हणा, कागदावर पैसे घेईन का म्हणा. मी बोलून घेतो, तुमचा विषय मांडतो त्यांच्यासमोर. आणि एवढी मोठी प्रॉपर्टी आता टीव्ही फ्रीज जरी घ्यायची राहिली तर आपण एकदा बघतो, मग बायकोला नेतो, पुराणावाला नेतो आणि मगच टीव्ही घेतो ना. 50 टीव्ही घ्यायला पण एवढा वेळ लागतो. 10 करोडचा फ्लॅट घ्यायचा आहे आपण त्याला एवढा वेळ लागेलच ना. ते तर झालंच. त्या मालकाला थोडी सांगा ना, एक्झिक्युटिव्ह नोकऱ्या म्हणून काय झालं त्याला विकत घेतलं का तुम्हाला विकत घेतलं. तुमचं टॅलेंट थोडी विकत घेतला. ते तर आहे. 2 गोष्टी सांगा ना मला. क्लायंटची फेस करायला लागते क्लायंटची आणि कॉमन सेन्स नाही की नाही मला सांगा. हो नक्की 100%. मुलगी पाहायला गेल्याबरोबर तुम्ही साक्षात कराल का, तिला गाडी देऊन टाकाल का, पक्कच कराल का. मुलगी पाहिल्यावर तुझं बॅकग्राऊंड पाहाल, किती हुंडा भेटते ते पाहाल. बरोबर. तुम्ही फक्त पोरगी पाहायला गेलं तेव्हा साक्षात करायला समजून जाईल पोरीवाले साऱ्याला पोट्टीच्या भेटून राहिली म्हणून. पहिल्याच मीटिंग बनवली हो पासून ढकला करतो करा सोन्याची खूप द्या अंगठी द्या अबे म्हणून आता बहुत भिकारचोट जाऊ यार म्हणून. म्हणजे कसं होतं बेंडकर साहेब, दुबईमध्ये फ्लॅट आपण बुक केला म्हणजे उद्या घेतला नाही घेतला 3 टूर आपल्या दुबईला फुकटून जातील ना. अरे देवा ये गडबड आहे बाबा. बरोबर. बायको म्हणजे मुंबईच्या पलीकडे कधी लिहिलं नाही, तिला वळकून टाकतो. तुमच्या मागाच्या गावला रज्जाक भाई रिजवान साजन रिजवान भाई म्हणून झाला खूप भेटला आपण गिराईक बायको खूप. चालेल, मी तुम्हाला ना व्हॉट्सअप करतो इन्व्हिटेशन आणि डिटेल्स पण पाठवतो. बस माझ्याकडे 5-6 गिराईक भेटले धंदाच बंद होते तुमचा. आणि मी कुठं तरी एखादी शब्द चुकीचा बोललो का साहेब? तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर, मी तुम्हाला काय बोललो काय आता जी पॉलिसी आहे मी तुम्हाला सांगितली. अरे पॉलिसी माणसानं तयार केली, देवान तयार केली. तुम्ही यार की जे एक्झिक्युटिव्ह लोक आहेत तेच पॉलिसी करते ना. त्या रिजवानला काय होतं तो मॅनेजमेंटचा काम आहे. मॅनेजमेंट की डिस्टन्स मध्ये हे चालेल. मॅनेजमेंट वाले जी लोक आहेत ना जास्तीत जास्त मालकाचा फायदा का होईल हे पाहते नाही. ज्यांनी मालकाचा फायदा पाहिला तो दुकानदार डुबण्या करू. जिथे ग्राहकाचा फायदा राहिला तो व्यापार वाढेल. कोणता व्यापार राहो बरोबर. तुमच्या कोणत्या व्यापारामध्ये जिथे ग्राहक खुश तिथे दुकानदार खुश. आता येवलेचे आणि एजन्सी वगैरे वाटला इतके लुटून टाकलं पहिलेच का पुरी लोक पंचर झाले. नाही बरोबर. अरे व्यापारी वाढन तर होलसेलर वाढेल, होलसेलर वाढेल तर फॅक्टरी वाढेल. बरोबर हे सगळं पहिल्या याच्यामध्ये लग्न करते माणसाले. तुम्ही आपण भेटूया 22 तारखेला. हा 22 ला नाही मालकाला विचारा हो म्हणा मी काय बेइज्जती करायला. हो चालेल 3 टूर करा मला तो दुबईचे. बघतो मी फ्लॅट पाहिला एकदा मी येईन, मला आवडलं तर मग बायकोला घेऊन येईन आणि फायनल करायचे 7-7 घेऊन येईन आणि 14 वेळेस पैसे देईन. नक्की. त्याला बाय सर.